जय भीम, जय संविधान भारत. मी भूषण सुकेशनी वामनराव आपलं आजच्या कलास्नेह संविधान महोत्सव 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. कलास्नेह संविधान महोत्सवाचं हे वर्ष 4th आहे. आज आपल्याशी संविधान संवादक शीतल यशोधरा आपल्याशी संवाद साधणार आहेत. संविधान जगलेले सावित्री आणि ज्योतिबा या विषयावरती ते आपले विचार मांडणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगावी, त्यांच्या कार्यावरती. जय भीम सर्वांना. जिंदाबाद. मी शीतल यशोधरा संविधान संवादक म्हणून पुणे विभागात काम करते. संविधान संवाद समितीतर्फे संविधान संवादकाचं काम आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, वस्त्यांमध्ये जिथे शक्य आहे तिथे संविधानाचा संवाद साधतो आणि संविधान सोप्या भाषेमध्ये आपल्या जगण्याचा भाग कसा आहे हे लोकांपर्यंत अगदी सोप्या साध्या भाषेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग सतत करत असतो. जसे की जर संविधान सांगायचं असेल तर त्याच्या अनुच्छेदांमध्ये डिरेक्टली न जाता आम्ही त्याच्या बद्दलच्या काही गोष्टी तयार केलेल्या आहेत, भारुडं तयार केलेली आहेत. लहान मुलांपर्यंत जर संविधान पोहोचवायचं असेल तर आम्ही बडबड गीतं केलेली आहेत, गाणी रचलेली आहेत. तर अशा गोष्टी, भारुडं, कथा या सगळ्या माध्यमातून, ओवी या सगळ्या माध्यमातून संविधान सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मी स्वतः पेशानं इंजिनियर आहे आणि जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा संविधानाच्या मूल्यव्यवस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. मी हृदय मानव अशोक या माझ्या संविधानाच्या कामात सतत सोबत असलेल्या साथीला मनपूर्वक सदिच्छा देते की कलास्नेहचं हे जे संविधान महोत्सव वर्ष आहे ते 4थं वर्ष सुरू आहे आणि तो अतिशय अथक आणि प्रामाणिक कष्ट करतो संविधानाचे मूल्य सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मी सगळ्यात आधी त्याचे खूप धन्यवाद मानते की त्याने मला इथे बोलवलं आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप सदिच्छा देते. ओके, धन्यवाद शीतल यशोधरा. आता आपण आपल्या त्याकडे वळूया. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतो की संविधान जगलेले सावित्री ज्योतिबा या विषयावर चर्चा करण्यामागची भूमिका काय? संविधानाचं काम सुरू केल्यापासनं विविध गोष्टी समोर आल्या, विविध टप्पे समजून घेत गेलो. संविधान निर्माण होण्याच्या आधीची प्रक्रिया समजून घेत गेलो आणि ह्या सगळ्याच महामानवांचा म्हणजे आतापर्यंत म्हणजे आपल्याला बुद्ध चार्वाकापासून जी परंपरा लाभलेली आहे, मग त्याच्यामध्ये संत परंपरा असेल, या सगळ्या बुद्ध, चार्वाक, संत परंपरा जी आहे, या सगळ्यांचं जी वैश्विक मूल्य आहेत जगण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला जी वैश्विक मूल्य लागतात, त्या वैश्विक मूल्यांचा सगळा सार ह्यांच्या विचारांमध्ये आहे. आणि जर तुम्ही जर पाहिलं तर आपण संविधान निर्मितीची प्रक्रिया समजून घेत असताना आपण संविधान निर्मितीचा काळ पाहतो की या संविधान सभेतल्या ज्या सगळ्या हुशार व्यक्तींना, अभ्यासू व्यक्ती जी एकत्र आली संविधान सभेमध्ये आणि त्यांनी जे संविधान तयार केलं, त्या संविधान तयार करण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले असं आपण टेक्निकली म्हणतो. पण असं आहे का की ते एका खोलीत बसलेत आणि ह्या एवढ्या दरम्यानच त्यांनी ती संविधानाची म्हणजे ते अख्खं संविधान लिहून काढलं? तर ती त्याची तांत्रिक बाजू झाली की त्यांना तेवढा वेळ, तेवढा स्पॅन लागला. पण संविधानाची जी मूल्यव्यवस्था आहे, ती मूल्यव्यवस्था आपल्याला अगदी पूर्वपार आपल्याकडे चालत आलेली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बुद्धाचा विचार आहे याच्यात चार्वाकांचा विचार आहे, याच्यात संत कबीरांचा विचार आहे, मोहम्मद पैगंबराचा विचार आहे, येशू ख्रिस्ताचा विचार आहे. या सगळ्या महामानवांचा विचार ह्या संविधानामध्ये आलेला आहे. म्हणजे जसं स्वातंत्र्य, समता, म्हणजे बुद्ध एका ठिकाणी म्हणतो अंबठ्ठाला की छोट्याशा चिमणीला सुद्धा तिच्या घरट्यामध्ये चिवचिव करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर स्वातंत्र्याचं मूल्य आपल्याकडे आधीपासूनच रुजलेलं आहे. मग ही मूल्यव्यवस्था किंवा संविधान हे काही एका दिवसात तयार झालेलं नाहीये. ह्याला ही खूप मोठी पार्श्वभूमी आहे की आपल्याकडे इतका सगळा महान विचारांचा साठा, आपल्याकडे इतका विचारांनी समृद्ध असलेला वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि ह्या वारशाचं सगळं जे सार आहे, या वारशाचा जो आपल्याला लाभलेला वारसा आहे, या सगळ्या वारशाचं सार जे काही आपण केलेलं आहे, जी सगळी मूल्य व्यवस्था आहे, ती मूल्य व्यवस्था आपण संविधानामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे या सगळ्या विचारवंतांचं जीवन जर आपण बघितलं तर ते स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या चतुःसूत्रीवरती आधारलेलं आहे. म्हणजे त्यांनी
त्यांनी माणसातलं माणूस पण पाहिलं आणि माणसासोबत वागण्याचं, माणसाला सन्मानानं जगण्याचा जो अधिकार दिला पाहिजे किंवा त्याच्याबद्दलची प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे सगळी जी काही मूल्य व्यवस्था आहे, ही या सगळ्यांच्या कृतीतनं आपल्याला दिसून आली. म्हणजे तुम्ही तुकाराम महाराजांचं जरी उदाहरण बघितलं तरी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगातून आपल्याला समतेचं उदाहरण दिसतं. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं म्हणजे भेदाभेद भ्रम मंगळ हे ते सांगतात. म्हणजे जो जाती व्यवस्थेने आपल्या वरती जी उतरंड लावलेली होती, त्या उतरंडीमध्ये असं सांगितलं होतं की श्रुती आणि स्मृतीचा कायदा इथे चालणार आहे आणि त्या कायद्याच्या पुढं कुणी जायचं नाही. त्या कायद्यानं आपलं माणूस पण नाकारलेलं होतं. मग आता तुम्ही मला म्हणालात की संविधान जगलेली सावित्री ज्योतिबा ह्या विषयावरती तुम्ही कशी काय भूमिका मांडू शकता संविधानाला घेऊन. तर या जोडप्याचं जर आयुष्य आपण बघितलं तर यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं जे काही होतं ते ह्या मूल्यांवरती चाललेलं त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची कृती ही सगळी संविधानातली आत्ताची जी मूल्य व्यवस्था आहे त्या मूल्य व्यवस्थेला धरून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, आपण सावित्रीबाईंना क्रांती ज्योती म्हणतो आणि ज्योतिबांना क्रांती सूर्य म्हणतो. मग आता क्रांती या शब्दाचा अर्थ काय, तर समाजामध्ये आपण घडवून आणलेलं परिवर्तन. मग आता समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जो मौलिक बदल असतो तो मौलिक बदल ह्या जोडप्यानं आपल्या कृतीतनं, आपल्या समाजकार्यातनं केलेला आहे. आणि आपण मग आता हीच गोष्ट जर संविधानासोबत जोडली तर संविधानानं सुद्धा या समाजामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. तोही रक्ताचा एकही थेंब न सांडवता लोकांच्या जीवनामध्ये अगदी आमूलाग्र बदल, आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलेलं आहे. त्यामुळे ती सुद्धा एक क्रांतीच आहे. त्यामुळे यांच्या आयुष्यातील ह्यांचं जगणं, यांचं मूल्याधिष्ठित जगणं आपण संविधानाच्या अनेक मूल्यांशी जसंच्या तसं जोडू शकतो. आणि मला असं वाटतं की हे विचार जे आहेत हे विचार असे पाझरत म्हणजे कोणतंही पीक जर तुम्हाला जमिनीत घ्यायचं असेल तर त्या जमिनीची पुरेशी मशागत झाली पाहिजे, तर ती जमीन कसदार होते आणि पुढे येणारं पीक हे अगदी छान येतं. तसंच आपलं संविधान निर्माण होण्याच्या आधी जर तुम्ही बघितली असेल, जी सगळी व्यवस्था बघितली असेल, मग त्याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्य चळवळी आहेत, अनेक आंदोलनं आहेत, ह्या संत परंपरा आहेत, कबीरांचे दोहे, अनेक गोष्टी तुम्ही जर बघितल्यात तर त्याचा प्रभाव कुठे ना कुठेतरी या संविधानावरती आहे. आणि ह्या जोडप्यावरती सुद्धा त्या मूल्य व्यवस्थेचा पगडा होता आणि त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य या मूल्य व्यवस्थेसाठी जगलेलं आहे. आणि तुम्ही त्यांच्या आयुष्यातली कुठलीही कृती बघितलीत तर ती ह्या संविधानिक मूल्यांच्या आधारे अवतीभवतीच होती. त्यामुळे मला असं वाटलं की जर आपण यांचं जर जीवन बघितलं, जीवन काळ आणि कार्य बघितलं आणि आता आपण जर संविधानाची मूल्य व्यवस्था लोकांपर्यंत मांडतोय तर त्यांचं जगणं आणि या संविधानातली जी मूल्य व्यवस्था होती यांना आपण डिफरन्शिएट नाही करू शकत, यांना आपण वेगळं नाही करू शकत. आपण त्यांच्यामधली जी समता आहे ती समता आपण जशी तर तशी संविधानामध्ये आपण बघू शकतो. आणि कलमांमध्ये म्हणजे 24 ते 22 या कलमांपर्यंत आपण ती बघू शकतो. ते समतेचं मूल्य, स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला, हे सगळ्या गोष्टी, ही सगळी मूल्य व्यवस्था या जोडप्यानं मान्य केली होती आणि त्यांची कृती त्या मूल्यांच्या अवतीभोवती होती. म्हणून मला असं वाटलं की आपण संविधानातली मूल्य व्यवस्था आणि भलेही संविधान आपलं 1946 पासून लिहायला सुरुवात झाली असली तरी हे जोडपं त्याच्या आधी एक 75-100 वर्ष होऊन गेलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही त्यांचं जगणं आणि संविधानाची आत्ताची मूल्य व्यवस्था वेगळी नाही करू शकत. म्हणून मला असं वाटलं की मूल्याधिष्ठित जगणं आणि संविधानाची मूल्य व्यवस्था हे एकरूप आहे, हे परस्पर पूरक आहे. म्हणून मला असं वाटलं की आपण मांडताना ही भूमिका मांडावी की ह्या दोघांचं जगणं, ह्या दोघांचं कार्य हे आत्ताच्या संविधानाच्या मूल्य व्यवस्थेशी किती समरूप होतं. आणि म्हणूनच मला संविधान जगलेली सावित्री ज्योतिबा हा विषय आणि ही भूमिका मांडावीशी वाटली. ओके, धन्यवाद शीतल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की संविधानाचं बीज कुठेतरी तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये ते रुजलेलं होतं आणि आपलं संविधान हे त्याचं फळ आहे. म्हणजे जिथून सुरुवात हे सगळ्या माणसांची पाझरतच आलेली आहे ही सगळी मूल्य व्यवस्था. आणि संत आणि मग बाकीचे सगळ्यांचं मूल्यांचं सार म्हणजे आपलं आजचं संविधान असं म्हणता येईल. बरं. मी त्याच्यानंतरच्या प्रश्नाकडे वळतो की सावित्री ज्योतिबा यांनी केलेला संघर्ष, त्यांच्या आयुष्याचे टप्पे याचा आणि संविधानाचा नेमका संबंध कसा आहे. म्हणजे
स्त्री शिक्षणाची पहिली भारतातली सुरुवात असेल, किंवा ह्याला कसं तुम्ही कसं रिलेट करू शकता, यावर थोडासा प्रकाश पाडा. हां. तर मी जसं मगाशी म्हटलं, की ह्यांचं आयुष्य, ह्या दोघांचं आयुष्य हे जोडपंच मुळात असं एकदम परस्पर पूरक होतं. ते एकमेकांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होते. त्यामुळे सावित्रीला ज्योतिबांपासून वेगळं करून तिचं कार्य काहीतरी सांगणं किंवा ज्योतिबांना सावित्रीपासून वेगळं करून त्यांचं कार्य काहीतरी सांगणं, हे खरं तर चुकीचं होईल. कारण ते जोडपं इतकं एकरूप होतं. त्यांची जी कृती जी होती ती इतकी एकरूप होती. तर त्या दोघांच्याही बद्दल त्यांनी आयुष्यामध्ये जे जे काही काम केलं, आपल्याला आता सगळ्यांना माहितीच आहे, की त्यांनी मुलींची शाळा सुरू केली, नाविकांचा संप घडवून आणला. तर हे आपण मूल्यव्यवस्थेशी कसं जोडता येईल आपल्याला, हे आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. आणि मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, की 1946ला आपलं संविधान लिहायला घेतलं आणि हे जोडपं त्याच्या आधी 175 वर्ष आधी होऊन गेलेलं आहे. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या आत्ताच आपण 150वा वर्धापन दिन करून घेतलं. म्हणजे 100-150 वर्ष पाठीमागं हे जोडपं या जमिनीत पुण्यासारख्या सनातन भूमीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रचंड विरोध असताना सुद्धा त्यांनी इथल्या मूल्यव्यवस्थेसाठी काम केलेलं आहे. इथल्या बहुजन समाजासाठी, इथल्या शोषित, पीडित वर्गासाठी काम केलेलं आहे. तर आपण टप्प्याटप्प्याने त्यांचं काम बघूयात. आता मला सगळ्यात पहिला मुद्दा असा मांडावासा वाटतो, की 1882 साली जेव्हा हंटर कमिशन आलं होतं भारतामध्ये, तेव्हा त्या कमिशन म्हणजे ते शिक्षणाविषयकचं कमिशन होतं आणि त्या कमिशन समोर जेव्हा महात्मा फुल्यांनी 12 वर्षाखालील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं मिळावं असा एक ठराव मांडला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की शिक्षक सुद्धा बहुतेक करून बहुजन समाजातली असावी. टीचर्सचं जे ट्रेनिंग होणार आहे ते व्यवस्थित प्लॅन असावं. जी मुलं असतील त्यांना थोडंसं तांत्रिक शिक्षण, जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना ह्याचा फायदा होऊ शकेल. तसंच शेतीतून आपण जो कर वसूल करतोय त्या करातूनच आपण शिक्षणासाठी काहीतरी खर्च करावा. असे अनेक मुद्दे त्यांनी त्या अहवालात किंवा तो जो ठराव त्यांनी हंटर कमिशनसाठी समोर मांडला होता आणि त्याचा पाठपुरावाही केला होता. तर या शिक्षणाविषयकचं जे पहिलं मत होतं, जे हंटर कमिशन समोर त्यांनी मांडलं होतं, अगदी तुम्ही बघाल त्याच्यानंतर म्हणजे महात्मा फुल्यांनी हंटर कमिशन समोर शिक्षणाबद्दलचा मुद्दा मांडला. 1917ला शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये जो प्रस्ताव महात्मा फुल्यांनी मांडला होता, त्याच्यावरती त्याच्याबद्दलचा कायदा शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात केला 1917ला, की सक्तीचं आणि मोफत शिक्षण त्यांनी केलं त्यांच्या संस्थानामध्ये. आणि नुसतंच कायदा करून ते थांबले नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. त्याच्यामध्ये त्यांनी वसतिगृह, शाळा अशा वेगवेगळ्या गोष्टी बांधल्या आणि ह्या मुलांसाठी त्यांनी शाळा किंवा शिक्षणाचा मार्ग एक ओपन केला, ज्याच्यातनं त्यांनी कायदा केला. म्हणजे महात्मा फुल्यांनी ठराव मांडला, त्यानंतर पुढे जाऊन आणि शाहू महाराजांनी त्याच्यासाठीचं पाऊल पुढे उचललं आणि त्यांनी त्याचा कायदा केला. त्यानंतर मग तुम्ही जर पुढे याल, जेव्हा संविधानाची निर्मिती होती आणि जेव्हा बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर त्या मसुदा समितीमध्ये जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीमध्ये हे सगळं संविधानाचं ड्राफ्टिंग होत होतं, तेव्हा मुलांना शिक्षण मिळावं ह्याच्यासाठी संविधानामध्ये काही अनुच्छेद लिहिला गेला आणि जो काही त्याच्यामध्ये आपला जो डीपीएसपीचा भाग 4 आहे, त्या भाग 4 मध्ये अनुच्छेद 45 असं म्हणत होतं, की मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळायला पाहिजे. नंतर काही वर्षांनी हे आता म्हणजे 2009ला हा कायदा आपल्या डीपीएसपी मधनं निघून आपल्या मूलभूत हक्कांमध्ये आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही हे चक्र बघितलं तर फुले, शाहू, आंबेडकर आपण जी चळवळ म्हणतो, त्या चळवळीचा एक सायकल तयार होतो, की फुल्यांनी ती संकल्पना मांडली, शाहूंनी त्याच्यावरती त्याचा कायदा तयार केला आणि नंतर देश ज्या कायद्यावर चालणार आहे, संविधानानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर देश ज्या कायद्यावर चालणार आहे, त्या कायद्यामध्ये हे अनुच्छेद मांडणं, की सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळायला पाहिजे आणि नंतर डीपीएसपी मधनं तो मूलभूत हक्कांमध्ये ते कर्तव्य म्हणजे ती गोष्ट येणं, तो हक्क येणं, हे एक चक्र आहे. म्हणजे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत हक्क हा या म्हणजे
ती एक समतेची गोष्ट आहे. म्हणजे मुलींसाठी जेव्हा शाळा पहिल्याच सुरू केली, तेव्हा बहुजनांच्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केल्या. त्या काळात मुलींना शिक्षणाची परवानगीच नव्हती. मग अशा काळामध्ये मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती, तर तेव्हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि मग सावित्रीबाईंनी मुलींची शाळा म्हणजे त्या दोन जोडप्यांनी मुलींची शाळा सुरू केली आणि मग हळू-हळू टप्प्याटप्प्यानं असं त्यांनी 18 शाळा पुण्यामध्ये सुरू केल्या, जेणेकरून मुलांना शिक्षण मिळेल. अगदी तळागाळातल्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना शिकून ते मेन स्ट्रीममध्ये येतील. इथे सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जो मुद्दा दिसतो तो म्हणजे समतेचा मुद्दा दिसतो. समतेची जी मूल्य व्यवस्था आहे ती संविधानामध्ये त्याची जशीच्या तशी मांडणी केलेली आहे, की तुमचा जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण असा कुठलाही भेदभाव न करता तुम्हाला माणूस म्हणून ट्रीटमेंट दिली जाईल आणि तुम्हाला जे काही तुमचे मूलभूत हक्क आहेत, अधिकार आहेत ते तुम्हाला दिले जातील. तर मुलींच्या शिक्षणाचा पाया इथे रोवून खरं तर समतेची सुरुवात इथे या जोडीनं केली होती. त्यामुळे आपण समतेचं मूल्य जशाचं तसं यांच्या ह्या कृतीवरनं जोडू शकतो. त्यानंतर आपल्याकडे साधारण जानेवारी महिन्यामध्ये बायकांचा एक सण असतो, ज्याला आपण हळदी-कुंकू समारंभ असं म्हणतो. तर सावित्रीबाईंनी 1852 मध्ये एक महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती आणि त्या काळचे जे कलेक्टर होते, त्या कलेक्टरच्या ज्या मिसेस होत्या, मिसेस जोन्स, ह्या त्या मंडळाच्या अध्यक्षा होत्या आणि सावित्रीबाई हे त्या मंडळाच्या सचिव होत्या. आता आपल्याकडे जो समारंभ केला जातो हळदी कुंकवाचा, तसाच त्या काळातही म्हणजे 14 जानेवारी 1852 ला एक हळदी कुंकवाचा समारंभ या मंडळाने घेण्याचं निश्चित केलं आणि त्यांनी त्याची पत्रिका तयार केली होती त्या समारंभाची आणि ती पत्रिका खूप इंटरेस्टिंग होती. त्या पत्रिकेमध्ये असं लिहिलं होतं की 14 जानेवारी 1852 ला पुणे येथे जोन्सबाईंच्या अध्यक्षाखाली हळदी कुंकवाचा समारंभ होणार आहे संध्याकाळी 5 वाजता. त्यामुळे पुण्यातील सर्व महिलांनी आपल्या लेकी सुनांना घेऊन यावं. सर्वांना एकाच जाजमावर बसवण्यात येईल. कुठलाही पक्षपात किंवा भेदभाव न करता सगळ्यांना समान लेखून हळदी कुंकू आणि तिळगुळ देण्यात येईल. म्हणजे ही त्या काळामध्ये जिथे अस्पृश्यता इतकी टोकाला गेली होती पुण्यासारख्या ठिकाणी, त्या काळामध्ये हे समतेच्या दिशेनं उचललेलं किती क्रांतिकारी पाऊल होतं याचा तुम्ही विचार करू शकता किंवा तुम्हाला ही कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांनी यावं आणि एकाच जाजमावर, जाजम म्हणजे सतरंजी किंवा बसण्यासाठी जी काही व्यवस्था केली असेल, अंथरलं असेल, तर त्या एकाच जाजमावरती सगळ्यांनी यावं, त्या एकाच जाजमावर बसावं आणि आम्ही अशा कोणाच्यातही भेदभाव न करता सगळ्यांना एक मानून आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू आणि तिळगुळ समान, कुठलाही पक्षपात न करता तिळगुळ समान वाटू. म्हणजे हे किती काळाच्या पुढे जाऊन केलेला विचार आहे की ज्या काळामध्ये माणसाला अस्पृश्य म्हणून त्याचा स्पर्शही चालत नव्हता, त्या काळामध्ये समतेसाठी उचललेलं हे अगदी मजबूत आणि ठाम पाऊल होतं. कारण विरोध प्रचंड होता, साधं नव्हतं. म्हणजे मुलींची शाळा जेव्हा सुरू केली तेव्हा सुद्धा प्रचंड विरोध होता. या अशा छोट्या छोट्या कृतीतनं जिथं मूल्य व्यवस्था नुसतीच भाषणातून, नुसत्याच गोष्टीतून सांगून लोकांमध्ये रुजणार नव्हती, तर त्याच्याबद्दलची कृती करणं खूप महत्वाचं होतं. म्हणून ह्या ज्या कृती कार्यक्रम होते, असे अनेक कृती कार्यक्रम सावित्री ज्योतिबांनी त्यांच्या काळामध्ये ही मूल्य व्यवस्था रुजवण्यासाठी केलेलं. तर मला असं वाटतं की समतेचं मूल्य रुजवण्यासाठी हे एक पाऊल सुद्धा त्यांचं खूप महत्वाचं होतं. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की त्या काळामध्ये मुलींची लग्न अगदी लहान वयातच होत असत आणि जेव्हा त्या मुलीचं लहान वयात लग्न होईल आणि कालांतराने तिला वैधव्य आलं, ती विधवा झाली, तर ती विधवा झाल्यावरती तिला पुन्हा लग्न करण्याची परमिशन नव्हती. त्यामुळं काय व्हायचं की त्या मुलींना त्यांच्या घरामध्ये ठेवलं जायचं. मग घरातल्याच काही पुरुषांनी किंवा इतर कुठल्या गोष्टींनी तिचं पाऊल वाकडं पडलं किंवा तिच्यावर जबरदस्ती झाली आणि तिला गर्भधारणा झाली, तर तिला ह्या समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही ह्या भीतीनं बऱ्याचशा महिला गर्भपात करून घेत असत किंवा आत्महत्या करत असत. हे मार्ग त्या अवलंबत असत. असंच एकदा महात्मा फुलेंचे जे मित्र आहेत गोवांडे, जे त्या काळचे रेव्हेन्यू ऑफिसर होते, त्यांच्या घरातली काशीबाई नावाची एक जी मुलगी होती, ती अगदी लहान वयातच विधवा झाली आणि तिच्यावरती काही अत्याचार झाल्यामुळे तिला गर्भधारणा झाली.
अनेक प्रयत्न करूनही जेव्हा तिचा गर्भपात करणं शक्य नव्हतं, त्यावेळेस मग त्या मुलीनं एका छान गोंडस मुलाला जन्म दिला. पण हे अनैतिक काम आहे आणि याच्यामुळे आपल्याला समाज जगू देणार नाही, अशी भीती तिच्या मनात होती. आणि म्हणून मग तिनं त्या बाळाचा गळा चिरला आणि त्या गोवंट्यांच्या घरातल्याच विहिरीमध्ये त्याचं प्रेत टाकून दिलं. प्रेत जेव्हा फुगून वर आलं, तेव्हा ब्रिटिशांच्या कानावर हा गुन्हा गेला आणि त्यांनी त्या मुलीला अटक केलं. आणि त्यावेळेस ब्रिटिशांचे कायदे फार कडक असायचे, शिक्षा फार कडक असायच्या. आणि आपण जनरली असं ऐकलं होतं, की आपल्याला स्वातंत्र्य चळवळींमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे किंवा असं काहीतरी झालंय. पण महात्मा फुल्यांच्या काळामध्ये ह्या काशीबाईला ह्या इंग्रजांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमान निकोबारला पाठवलं होतं, कारण तिने एका निष्पाप जीवाचा, म्हणजे एका निष्पाप बालकाचा प्राण घेतला होता म्हणून. जेव्हा हे प्रकरण तेव्हा पुण्यामध्ये खूप गाजलं होतं आणि जेव्हा हे प्रकरण सावित्रीबाई फुल्यांच्या आणि महात्मा फुल्यांच्या कानावर पडलं, तेव्हा ते जोडपं प्रचंड हादरून गेलं. त्यांना असं वाटलं, की हे याच्यामध्ये त्या मुलीची काही चूक नाहीये. कारण ज्या तारुण्य सुलभ भावना आहेत, त्या भावनेच्या आहारी जाऊन किंवा काहीही कारण असू देत, तिला गर्भधारणा झाली आणि ती त्यातनं बाहेर नाही पडू शकली, म्हणून तिनं हे आघोरी पाऊल उचललं. याच्यावरती सावित्रीबाईंचं स्टेटमेंट असं होतं किंवा त्यांनी असं त्यांचं मत व्यक्त केलं होतं, की जर त्या मुलीला, जी विधवा झालेली मुलगी आहे, त्याच्यात तिचा काहीच दोष नाहीये. तिचा दोष नसताना तिला त्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागते. जर तिचं पुढील आयुष्य चांगलं घालवण्यासाठी जर तिला जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य परत मिळालं किंवा तिला पुनर्विवाहाची जर संधी समाजानं दिलं, तर तिनं कदाचित इतकं अघोरी पाऊल उचललं नसतं. म्हणजे जी काही तिची व्यथा होती, ती व्यथा सावित्रीबाईंच्या काळजाला भिडली होती आणि त्यातनं त्यांनी हे स्टेटमेंट केलं. मग आता नुसतंच बोलून काही होतं का? तर नाही होत. म्हणजे आपण नुसतंच बोलत राहिलो आणि काही कृती नाही केली, तर त्या मूल्यव्यवस्थेला सुद्धा काही अर्थ उरत नाही. मग ह्या जोडप्यानं प्रत्येक ठिकाणी, सनातन पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पोस्टर्स लावले, एक पत्रिका काढली, जी त्यांनी पंढरपुराच्या मंदिराच्या तिथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी लावली. आणि त्यांनी असं लिहिलं होतं, की महिलांनो, काळ्या पाण्याची शिक्षा टाळण्यासाठी, असं त्याचं टायटल होतं. आणि खाली लिहिलं होतं, की महिलांनो, मुलींनो, तुमच्याकडनं जर काही वेडं-वाकडं पाऊल पडलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही तुमच्यावर अत्याचार झाला असेल आणि तुम्हाला गर्भधारणा झाली असेल, तर तुम्ही त्या अजान बालकाला मारू नका किंवा तुम्ही स्वतःही तुमचा जीव देऊ नका. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही खुशाल गंजपेठ 395 इथे या. आपलं बाळंतपण अगदी सुरक्षित गुप्तपणे करा आणि तुम्हाला तुमचं नवीन जन्मलेलं बाळ स्वतःला घेऊन जायचं असेल, तर त्याला घेऊन जा किंवा इथे ठेवा. तुमच्या खुशीवरती ते अवलंबून आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी बायकांना बोलवून, आम्ही तुमचं गर्भारपण करतो, आम्ही तुमचं बाळंतपण करतो, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, पण तुम्ही स्वतःचा जीव देऊ नका आणि त्या बालकालाही मारू नका. आणि यावर तुम्हाला जर ते बालक घेऊन जायचं असेल, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा नसेल तर त्याचा सांभाळ आम्ही करू. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे सामाजिक न्यायाशी आपण जोडू शकतो. म्हणजे माणसांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं, व्यवस्थेमध्ये आणणं, त्याच्यात त्यांची काही चुकी नसताना त्यांच्या बरोबर त्यांच्यावर अत्याचार करणं, अन्याय करणं हे चुकीचं आहे. बरं, असंच पुढे झालं. एक दिवस महात्मा फुले चालले असताना काशीबाई नावाचीच एक मुलगी जीव द्यायला जात होती. तेव्हा तिला घरी घेऊन आले, तिचं बाळंतपण केलं आणि तिनं ज्या गोंडस बालकाला जन्म दिला, त्याचं नाव यशवंत ठेवून दत्तक घेतलं आणि त्या दत्तक घेतलेल्या मुलाला मोठं करून उत्तम शिक्षण देऊन त्याला डॉक्टर केलं. हा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सामाजिक न्याय आहे. म्हणजे माणसानी माणसाची माणसाप्रमाणे वागावं, हे आपल्याला सामाजिक न्याय सांगतो. या जोडप्यानं त्यांच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला माणूस समजलं आणि त्याच्याबरोबर माणसासारखे वागले. संविधान सुद्धा आपल्याला सामाजिक न्यायाअंतर्गत हेच सांगतो. इव्हन तुम्ही संविधानाचे कुठलंही कलम बघा, त्याच्यात माणुसकीचा अंश आहेच आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे माणुसकीच्या पलीकडे दुसरं काही शिकवत नाही. त्यानंतर ह्याच विधवा मुलींच्या बद्दलची अशी आणखीन एक गोष्ट असायची, की ह्या मुली जेव्हा विधवा व्हायच्या, तेव्हा त्यांच्याकडून काही वेडंवाकडं होऊ नये, त्यांच्याकडनं वेडंवाकडं पाऊल पडू नये, त्यासाठी त्यांना विद्रूप केलं जायचं. त्याच्यासाठी त्यांचे केस भादडायचे आणि त्यांना विद्रूप करून त्यांनी पुढं काहीच करू नये अशा परिस्थितीत त्यांना आणून ठेवायचे. तर ही गोष्ट खूप विचित्र होती. ह्या गोष्टीचं सुद्धा त्या जोडप्याला खूप दुःख होत होतं. त्यामुळे
सावित्रीबाईंनी त्यांच्या नेतृत्वाखाली न्हाव्यांचा एक मोठा संप घडवून आला, ज्याच्यामध्ये त्यांनी न्हाव्यांना आव्हान केलं, की तुम्ही जे करताय तो पापाचा पैसा आहे. एखाद्या निष्पाप कोवळ्या मुलीची जिची काही चूक नाहीये, त्या मुलीला आपण विद्रूप करतोय, तर आपल्याला असा पापाचा पैसा नको आणि त्या स्त्रीचा आत्मसन्मान आपण दुखावता कामा नये. आणि त्यामुळे हा न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणला आणि हा संप अगदी जागतिक लेवलचा संप होता आणि त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाने त्याची दखल घेतली होती आणि त्याच्याबद्दलचा एक मजकूर तिथे आला होता पेपरमध्ये. तर हा जागतिक संप घडवून आणला होता. मग इथे स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला होता, स्त्रियांचा आत्मसन्मान जपण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी या संपातनं काय सांगितलं आपल्याला, की स्त्रियांचा आत्मसन्मान आपल्याला जपला पाहिजे, त्यांच्या प्रतिष्ठेला उणेपणा येईल असं कुठलंही काम आपण करायला नको, म्हणून त्यांनी त्या नाविकांना आवाहन केलं आणि तो संप घडवून आणला. तसंच संविधानातल्या भाग 4 क मध्ये जे 51 क कलम आहे, ते कलम आपल्याला आपले कर्तव्य सांगतं. त्या कलमामधला एक उपकलम आहे जे आपल्याला सांगतं, की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सगळ्या प्रतिष्ठांचा, सगळ्या प्रथांचा आपण त्याग करायला हवा, हे आपलं घटनादत्त कर्तव्य आहे. या जोडप्याने हे त्या काळात केलं होतं, की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सगळ्या ज्या प्रथा आहेत, त्या प्रथा बंद पाडण्याच्या, चालीरीती बंद पाडून त्यांना माणसात आणण्याचं काम ह्या जोडप्यानं केलं होतं. त्यानंतर आणखीन असाच एक चांगला किस्सा आहे. आपण जो म्हणतो, की स्वातंत्र्य जे आपल्याला दिलेलं आहे, संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य मान्य केलेली आहे, दिलेली नाही. आपली 5 प्रकारची स्वातंत्र्य संविधानानं मान्य केली आहेत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. तर विचारांचं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आपला आपला मेंदू करतो हे माहितीये, पण त्या काळात तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही कशाची चिकित्सा करायची नाही, हे सांगून ठेवलेलं होतं. तिथल्या त्यावेळेसच्या धर्मव्यवस्थेने किंवा त्यावेळेसच्या तिथं जो काही कायदा चालत होता, त्या कायद्याने सांगितलेलं, की तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही अस्पृश्य आहात तर तुम्ही कुठल्या गोष्टी वाचायच्या नाही, तुम्ही वेदांना हात लावायचा नाही, तुम्ही त्यांची चिकित्सा करायची नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी खोडून काढल्या ह्या दाम्पत्याने आणि तुम्हाला विचारांचं स्वातंत्र्य करता यावं, मिळावं म्हणून मुलींची शाळा सुरू केल्या. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही धर्माची चिकित्सा करू शकता, हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांनी. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक सुंदर मुद्दा असं त्यांनी त्यावेळेस सावित्रीबाईंनी केला होता, की ज्या काळात मुलींना शिक्षणाची पण परवानगी नव्हती, त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी त्यांचे वाळवेकर नावाचे एक जे सहकारी होते, त्यांना एक विनंती केली, की तुम्ही महिलांना व्यक्त होण्यासाठी एक मासिक काढत जा. आणि सावित्रीबाईंचा हा सल्ला ऐकून गृहिणी नावाचं मासिक वाळवेकरांनी सुरू केलं आणि त्या मासिकांमध्ये महिलांचे प्रश्न, महिलांवरती होणारे अत्याचार, महिलांना जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी त्या काळात त्या मासिकामधनं केलेलं होतं. मला असं वाटतं, की आता आपण जे कलम 19 अनुभवतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, त्याच्यामध्ये आपल्याला भाषणाचं, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्याचं मूल्य त्या काळात सावित्रीबाईंनी जाणलं होतं आणि महिलांना व्यक्त होता यावं म्हणून अशा मासिकाची सुरुवात त्यांनी केली होती आणि त्या स्वतः त्या मासिकामध्ये लिहितही होत्या. अजून एक पुढचा मुद्दा हाच स्वातंत्र्याचाच आहे, की आपल्याला जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य अजूनही नाहीये. म्हणजे आपण आता इतकं पुढे आलेलो, इतके प्रगत झालेलो आहोत, तरी जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य अजूनही आपल्याकडे मुला-मुलींना तसं दिलं जात नाही. पण त्या काळामध्ये जेव्हा त्यांच्या एक माहेरी गेल्या होत्या, त्यावेळेस तिथे एक शारजा नावाची मुलगी होती आणि एक गणेश नावाचा मुलगा भिक्षुकी करत करत त्यांच्या गावात आलेला असतो आणि त्या मुलाचं शारजावरती प्रेम जडतं आणि त्यातून तिला दिवस जातात आणि मग हे समजल्यावरती ते दोघ जण लग्न करायचं असतं त्या दोघांना. पण गावात जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा गावातली लोक ह्या दोघांना त्याची गाढवावरनं धिंड काढून त्यांना मारून टाकण्याचा बेत रचतात, कट रचतात. जेव्हा सावित्रीबाईंच्या कानावरती ही घटना पडते, हे ऐकू येतं त्यांना, समजतं त्यांना जेव्हा, तेव्हा त्या जातात आणि ते त्या लोकांना थांबवतात आणि ते सांगतात, की तुम्ही जर असं केलं तर इंग्रजांचे कायदे खूप कडक आहेत. तुम्हाला प्रत्येकाला शिक्षा होऊ शकते. तुम्हाला प्रत्येकाला खूप कडक शिक्षा होऊ शकते. सावित्रीबाईंच्या या विधानावरती लोक जरा असं घाबरतात आणि मग ते असा विचार करतात, की नको आपण ह्यांना काय करायला, म्हणून मग ते समज देऊन त्यांना सोडून देतात. मग या जोडप्याला ह्यांचं पुढचं आयुष्य आपल्या मतानं जगता यावं किंवा एक
त्यांना जे स्वातंत्र्य होतं जोडीदार निवडण्याचं ते त्यांना उपभोगता यावं म्हणून ह्या जोडप्याला नायगावहून सावित्रीमाई एक पत्र देऊन महात्मा फुल्यांकडे पाठवतात आणि मग महात्मा फुले त्यांचं लग्न लावून देतात. तर ही जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आता संविधानातली आपली जी काही स्वातंत्र्य मान्य केलेली आहेत त्या स्वातंत्र्याचा एक भाग असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सावित्रीबाईंच्या स्वतःच्या मुलाचं लग्न जेव्हा त्यांनी ठरवलं होतं तर हडपसरचे जे ससाणे आहेत, ससाणे नगरचे, त्यांच्या मुलीबरोबर त्यांचं लग्न ठरवलेलं यशवंतचं. आणि लग्नाच्या आधी त्या मुलीनी आणि मुलांनी एकत्र राहून एकमेकांच्या आवडी निवडी समजून घ्याव्यात, एकमेकांचे स्वभाव समजून घ्यावेत, जेणेकरून त्यांचं पुढचं सहजीवन अगदी सहज सोपं होऊन जावं. यासाठी सावित्रीबाईंनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला लग्नाच्या आधी आपल्या घरी आणून ठेवलं होतं आणि तिच्या शिक्षणामध्ये सुनेच्या शिक्षणामध्ये कसलंही व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतः घरकाम करून तिला अभ्यासाला वेळ मिळावा अशा पद्धतीची एक त्यांचं दिनक्रम त्यांनी आखलं होतं. आणि जेव्हा म्हणजे महात्मा फुलेंनी ससाण्यांना पत्र लिहिलेले आहे त्या पत्रांमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की तुमची मुलगी आमच्याकडे अगदी सुखरूप आहे, तिचा अभ्यास खूप चांगला चालू आहे, पण तिच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्याकडची जी काही माणसं तिला भेटायला येतात, मंडळी तिला भेटायला येतात, त्यांच्यावरती आता थोडासा कंट्रोल करा. तिचं शिक्षण पूर्ण झालं की आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे शिक्षणाचं मूल्य, शिक्षणाची मूल्य व्यवस्था, त्यातही समतेचं मूल्य, म्हणजे ती होणारी सून माझी, आजकाल आपण सगळीकडे बघतो की सासू सुनांचं रिलेशनशिप कसं असतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये व्यक्तीकडे पुन्हा माणूस म्हणून बघण्याची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया पुन्हा आपल्याला समतेचं मूल्य सांगते. तर पुन्हा इथे समतेचं मूल्य येतं. न्यायाचं, सामाजिक न्यायाचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. आता हे सगळं तर झालं. म्हणजे जेव्हा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये जेव्हा वणवण होत होती, पिण्याला पाणी नव्हतं, तेव्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपला हौद सगळ्या अस्पृश्यांसाठी खुला केला, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मग त्यामुळे अस्पृश्यता नष्ट त्यावेळेस त्यांनी केली गेली आणि भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद 17 सुद्धा हेच सांगतं की अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे, तो कायद्यानं गुन्हा आहे. तर ही सगळी मूल्यव्यवस्था खाली तशी झिरपत आलेली आहे. त्यानंतर आपण अजून एक, जेव्हा आपण एखादा धर्म नाकारतो किंवा आपण एखादी गोष्ट लोकांना सांगतो की तुम्ही हे करू नका, तेव्हा आपल्याला त्यांना काय करावं हा सुद्धा पर्याय द्यावा लागतो. तर जसं आपण मनुस्मृती नाकारली, तर मग आता कशाचा कायदा आहे, तर संविधानाचा कायदा. मग आपण लोकांना संविधान दिलं. तसं त्या काळामध्ये जेव्हा आपण हा धर्म नाकारतोय, जो धर्म माणसाला माणूस मानत नाहीये, तो धर्म आपण नाकारतोय, तर मग त्याला काय पर्याय, तर महात्मा फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता या सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता की जी काही शोषण व्यवस्था इथे राबवली जाते, की जे काही शोषण होतंय ते शोषणमुक्त समाजाची निर्मिती करायची आणि सगळ्यांना सन्मानानं जगता यावं अशी काहीतरी मूल्य व्यवस्था द्यायची. जर तुम्ही संविधानाची मूल्य व्यवस्था पाहिली तर संविधानाची मूल्य व्यवस्था, संविधानातला समाजवादही हे सांगतो की शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणं हे आपलं ध्येय आहे. मग जेव्हा जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुल्यांनी केली तेव्हा त्यांनी अनेक म्हणजे निर्मिक ही संकल्पना जेव्हा त्यांनी मांडली तेव्हा माणूस आणि निर्मिकामध्ये कुठलाही प्रकारचा एक आपण काय म्हणू शकतो त्याला, मेडिएटर नको, मध्यस्थी नको, म्हणून सगळ्या कर्मकांडांना फाटा देऊन सत्यशोधक पद्धतीने नवीन पद्धत त्यांनी मांडली. मग त्या नवीन पद्धतीने त्यांनी लग्नाच्या वेगळ्या मंगलाष्टका रचल्या आणि वेगळे शपथविधी रचले. वेगवेगळ्या विधींना त्यांनी, ज्या धार्मिक विधी होत्या त्या धार्मिक विधींना फाटा फोडून सत्यशोधक समाजातल्या काही विधी त्यांना दिल्या. त्यामुळे तो सत्यशोधक समाज जो होता तो तुम्हाला सत्यापर्यंत घेऊन जाणारा होता. आणि या सत्यशोधक समाजाच्या म्हणजे सत्यशोधक समाज जेव्हा त्यांनी निर्माण केला त्याच्यानंतर त्यांनी सत्यशोधक पद्धतीने अनेक विवाह लावून दिले. त्यातले पहिले 3 विवाह तर सावित्रीबाईंनी स्वतःच्या खर्चाने, स्वतःचा पुढाकार घेऊन करून दिली. त्यातली त्यांचीच एक मैत्रीण
बजाबाई असं काहीतरी नाव होतं त्यांचं. त्यांच्या मुलीचं लग्न त्यांच्याच एका सत्यशोधक कार्यकर्ते जे आल्हाट नावाचे कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर लावून दिलं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी सामाजिक काम करत राहिले. त्यानंतर जेव्हा सामाजिक परिवर्तन होत गेलं, त्यानंतर महात्मा फुले हे आर्थिक परिवर्तनाकडे, कारण आपण आपल्या संविधानामध्ये सुद्धा बघतो की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय आपल्याकडे मांडलेला आहे. तर जेव्हा माणूस म्हणून तुम्ही माणसामध्ये ओळखले जाऊ लागता, त्यानंतर तुम्हाला अर्थार्जनाची सुद्धा काहीतरी तुमची सोय व्हायला हवी. त्यानंतर महात्मा फुलेंनी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की महात्मा फुले हे खूप मोठे उद्योजक होते. म्हणजे त्या काळात त्यांचा टाटांपेक्षाही जास्त मोठा टर्नओव्हर होता. म्हणजे ते शेती करायचे, ते फुलांचा व्यवसाय करायचे. त्यांची पुणे कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जी होती, त्या कंपनीच्या अंडर ते वेगवेगळ्या बांधकामांचे कामं करायची. त्यानंतर सोन्याच्या मुशी घडवण्याचं जे कारखाना होता, तो कारखानाही त्यांचा होता. त्यामुळे त्यांचा टर्नओव्हर खूप मोठा, जास्त होता. त्यावेळेस टाटांपेक्षा जास्त होता. आणि हा उद्योजक असलेला जो महात्मा फुल्यांचा दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनातनं समाजाला कसा फायदा होईल हेही ते त्याचा विचार करत असत. तर महात्मा फुल्यांनी त्यावेळेसच्या इंग्रज सरकारांकडे सतत असा मागे त्यांच्या लागून त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं होतं की शेतीविषयक तुम्ही काहीतरी सुधारणा करा, शेतीविषयक तंत्रज्ञान तुम्ही डेव्हलप करा, इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही चांगलं बियाणं, चांगलं खत इथे तुम्ही लोकांना देऊ करा, शेतकऱ्यांना त्यांना सवलत द्या, त्यांच्या तुम्ही पाटबंधारे बांधा, जेणेकरून त्यांना पाण्याची व्यवस्था होईल, त्यांना शेतीतलं पीक घेता येईल चांगलं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी इंग्रज सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जर तुम्ही बघत असाल की संविधानातला भाग 4 मध्ये जे कलम 48 आहे, ते सुद्धा आपल्याला असं सांगतं की पशुसंवर्धन आणि शेतीविषयक आपल्याला तंत्रज्ञान डेव्हलप करणं हे आपल्या राज्याचं धोरण असलं पाहिजे. तर हे त्या काळात महात्मा फुल्यांनी मांडलं होतं आणि ते सतत पाठपुरावा करत होते. आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे जेव्हा आपल्याकडे धरण बांधलं गेलं, तर त्या धरणाचं पाणी शेतीला मिळू लागलं आणि त्यातनं, धरणाच्या पाण्यातनं शेती चांगली होऊ शकते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण मग त्या काळामध्ये अशी एक अफवा पसरवली होती की धरणाच्या पाण्यानं शेती जर केली तर शेती निकृष्ट होते, जमिनीचा कस जातो, पीक चांगलं येत नाही, अशा पद्धतीच्या अफवा पसरवलेल्या होत्या. आणि ह्या अफवांना उत्तर देण्यासाठी महात्मा फुल्यांनी मांजरी इथे 2 एकर जमिनीमध्ये स्वतःची फळबाग फुलवली होती ह्या धरणाच्या पाण्यावरनं. आणि मग लोकांना हळूहळू समजू लागलं की धरणाचं पाणी सुद्धा आपण वापरू शकतो शेतीसाठी. तर हा जो त्यांचा एक कृती कार्यक्रम होता की पाटबंधाऱ्यातलं पाणी वापरून आपण शेती चांगली करू शकतो. तर हा नंतरच्या काळामध्ये आपण बघतच आहोत की म्हणजे सगळ्यात बहुजनांचा जो उदरनिर्वाहाचा मार्ग आहे तो शेती होता. आणि मग त्या बहुजनांना सुखी समृद्धी करण्यासाठी शेतीचा वापर आपण करावा, शेतीला जे पाणी मिळतंय ते इंग्रज सरकारांच्या मागे लागून आपण पाटबंधारे खातं किंवा धरण बांधून घ्यावीत, हा एक उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. आणि नंतर आपल्या संविधानाने सुद्धा एक असं कलम 48 लिहून ठेवलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतीविषयक तंत्रज्ञान विकसित करणं हे राज्याचं आपलं काम आहे. त्यानंतर महात्मा फुल्यांना सतत असं वाटत होतं की ह्या देशातली जी काही संसाधनं आहेत, जी काही जल, जमीन, जंगल ही जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत, ती संसाधनं फक्त एका व्यक्तीच्या मालकीची नसावीत किंवा त्याचं केंद्रीकरण होऊ नये, त्याची सत्ता एकाकडं राहू नये, असं त्यांना सतत वाटत असत. आणि ते सतत ह्याबद्दलची आंदोलनं, ह्याबद्दलच्या सभा घेत असत की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ह्याबद्दल सत्यशोधक समाजाने बरीच आपण म्हणू शकतो की बऱ्याच गोष्टी मांडल्या होत्या. आणि नंतर तुम्ही जर बघाल तर संविधानातील कलम 39 ख सुद्धा हे सांगतं की आपल्याला सत्तेचं, म्हणजे समाजाच्या उपयोगी, म्हणजे समाजातल्या समूहाच्या उपयोगी जी काही गोष्टी लागणार आहेत त्या आपल्याला केल्या पाहिजेत आणि सत्तेचं केंद्रीकरण झालं नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग, मी एखादा मुद्दा सांगून थांबते. त्यानंतर आपण असं म्हणतो की ह्या देशातल्या सगळ्या मुलांना पोषण मिळालं पाहिजे, चांगलं अन्नधान्य मिळालं पाहिजे, सन्मानानं जगता आलं पाहिजे. तर जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबांनी शाळा सुरू केल्या होत्या, तेव्हा
शाळेमध्ये मुलांचं येण्याचं प्रमाण कमी होतं. मग ह्या जोडप्याला असं वाटू लागलं, की आता आपण शाळा सुरू केलेल्या आहेत, पण ह्या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी आहे. मग काय करूयात? कारण मुलं सगळी गरीब घरातली. मग त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न असतो. मग त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मजुरीला जावं लागतं. मग ह्या जोडप्यानं त्यांच्या शाळेमध्ये दुपारच्या जेवणाची सोय केली. जे जे विद्यार्थी तिथे येत होते शिकण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय केली आणि आता तुम्ही बघत असाल, की महाराष्ट्र शासनाने सुद्धा मध्यान्ही भोजनाची सोय त्यांच्या शाळांमध्ये केलेली आहे मुलांसाठी. त्यानंतर ही मुलं जी यायची शाळेमध्ये त्यांना उपस्थिती भत्ता म्हणजे ते प्रेझेंट राहिलेत म्हणून त्यांचा उपस्थिती भत्ता त्यांना द्यायची. ही सोय अजूनही आपल्या शासनामध्ये आहे. म्हणजे आपल्याला जो भत्ता मिळतो शिक्षणाचा ती सोय आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अजूनही आहे. तर ह्या अशा अनेक गोष्टी अजून आपण भारतीय संविधानातलं एक धर्मनिरपेक्षता हे मूल्य खूप महत्वाचं मानतो, की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो, की आपल्या देशाला, आपल्या शासन व्यवस्थेला, आपल्या न्याय व्यवस्थेला असं कुठलाही एक धर्म नाही. पण माणूस त्याचा धर्म त्याच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. महात्मा फुल्यांची धर्माबद्दलची एक कन्सेप्ट अशी होती, की त्यांना एक असं कुटुंब हवं होतं, की ज्या कुटुंबातल्या स्त्रीनं अभ्यास करून बुद्ध धर्म स्वीकारावा, बुद्ध धर्माचा अभ्यास करावा. तिला जर तो धर्म पटला, त्यातली मूल्य व्यवस्था पटली, तर तिनं तो धर्म स्वीकारावा. त्यात घरातल्या पुरुषांनी ख्रिस्त धर्माचा अभ्यास करावा. त्याला ख्रिस्त धर्म पटला, त्याच्यातली मूल्य व्यवस्था पटली, तर त्यानं तो स्वीकारावा. त्या घरातल्या मुलानं आपण मोहम्मद पैगंबरांचा इस्लाम धर्माचा अभ्यास करावा, त्यात ती मूल्य व्यवस्था पटली, तर त्यानं तो धर्म स्वीकारावा, त्या धर्माचा अवलंब करावा आणि मुली जर तिला सत्यशोधक धर्माचा अभ्यास करून तिला त्यातली मूल्य व्यवस्था पटली, तर तिनं सत्यशोधक धर्म स्वीकारावा. असं एका कुटुंबामध्ये असं वैश्विक कुटुंब व्हावं अशी त्यांची इच्छा होती, जिथे जात, धर्म, पंथ याच्या पलीकडं माणसं एकोप्याने राहावी. प्रत्येक धर्माचा समान आदर आणि प्रत्येक धर्माबद्दलची एक धर्माला सन्मान देण्याची एक जी वृत्ती आहे ती प्रत्येक कुटुंबात यावी, तयार व्हावी याच्यासाठी हा एक वैश्विक एकाच कुटुंबामध्ये अनेक धर्म असलेला एक वैश्विक कुटुंब असं त्यांची कन्सेप्ट होती, जी आता आपण धर्मनिरपेक्षतेशी जोडू शकतो. तर मला असं वाटतं, की ह्या जोडप्याची अनेक कृती, अनेक त्यांनी जे सगळं जी कार्य केलेली आहेत, ती सगळी कार्य आपण टप्प्याटप्प्याने जर बघत गेलो, तर ती स्वातंत्र्य, समता, न्याय, सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टींसोबत जोडली जाऊ शकतो आणि मला असं वाटतं, की ह्या टप्प्याटप्प्यातनच आपण ह्या सगळ्या महामानवांचं जे काही जीवन आहे ते समजून घेऊ शकतो आणि त्यांचं जीवन आपण संविधानाच्या मूल्यव्यवस्थेशी जोडू शकतो आणि आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालू शकतो. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला, की आजच्या काळात सावित्री ज्योतिबांची विचारधारा, त्यांनी जगलेली मूल्य आत्मसात करणं म्हणजेच संविधान समजून घेणं, असं आपण म्हणू शकतो. हो. हो. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, की आजच्या काळात संविधानाची गरज किती आहे, असं आपल्याला वाटतं? म्हणजे जी आजकाल ढासळत चाललेली मूल्यव्यवस्था आहे किंवा समाजातील सगळी मूल्य आहेत, तर त्यावरती आजच्या काळात संविधानाची गरज किती आहे, असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं, की संविधान जर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला, तर झाला नाही, तर तो व्हायला हवा. कारण माणूस म्हणून या समाजात जगण्याचं, सन्मानाने जगण्याचं, प्रतिष्ठेने जगण्याचं, एका माणसाबरोबर दुसऱ्या माणसासारखा व्यवहार करण्याचं मूल्य जर आपल्यामध्ये रुजवायचं असेल, तर आपल्याला संविधान हे गरजेचंच आहे. कारण संविधान म्हणजे मूल्य व्यवस्था आहे. तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुमची नीती काय असली पाहिजे, तुमचं जगणं कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण जे आहे हे या संविधानामध्ये आलेलं आहे. आणि मला असं वाटतं कुठल्याही पिढीला स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल, माझ्यासोबतच माझ्या कुटुंबाची, माझ्या आजूबाजूच्या परिसराची, माझ्या देशाची जर प्रगती करायची असेल, तर आपल्याला अर्थातच चांगली मूल्य व्यवस्था अडॉप्ट करणं हे फार गरजेचं आहे. आणि संविधानामध्ये सगळंच चांगलं आहे का? तर आपण ह्याच्याबद्दल 100% खात्री नाही देऊ शकत. काही लोकांना त्यातल्या काही गोष्टी खटकतही असतील. पण संविधान ही त्या-त्या काळाची त्या-त्या समाजाची किंवा एका विशिष्ट देशाची कार्य करण्याची पद्धती असली पाहिजे. जीवन जगण्याची पद्धती असली पाहिजे. जेव्हा मला तहान लागते, तेव्हा
मी माझी तहान किती आहे हे जाणून घेऊन मी जर माझी जर तहान अर्ध्या ग्लासाची आहे, तर मी अर्धा ग्लास पाणी घेणं आणि तेवढं पाणी मला पुरेसं आहे हे मी समजून घेणं. जर माझी तहान अर्ध्याच ग्लासाची आणि मी 1 ग्लास पाणी घेतलं आणि उरलेलं अर्धा ग्लास पाणी फेकून दिलं, तर याचा अर्थ की मी संविधानाच्या विरोधात वागतेय. कारण जल, जमीन, जंगल याच्यावरती जर सर्वांचा अधिकार समान असेल, तर मी ती नैसर्गिक संसाधनं जे आहे, ती संपत्ती आहे त्याचा अपव्यय करतेय आणि माझ्या देशातल्या या सगळ्या गोष्टींचं संवर्धन करणं, ती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, सगळ्यांना त्याच्यात वाटा मिळवून देणं, हे कदाचित माणूस म्हणून माझं काम आहे. आणि मी या देशाचा मालक आहे, कारण संविधानानं मला या देशाचा मालक बनवलेला आहे. मी माझा मताचा अधिकार बजावून हा देश चालवती आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जगण्यात, बोलण्यात, वागण्यात संविधान हे महत्वाचंच आहे. आणि आजच्या पिढीसाठी नाही, अनेक पिढ्यांसाठी हे संविधान महत्वाचं आहे. कारण जीवन जगण्याची कलाच मुळात तुम्हाला संविधान सांगतंय. कारण ह्या सगळ्या संविधानामध्ये जसं आपण बघितलं की संत परंपरा आहे, महामानवांचे विचार आहेत. आता आपण जसं सावित्री ज्योतिबांना पाहिलं, अशा महामानवांचे विचार आहेत, त्यांच्या कृती आहेत. तर त्या तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे मला असं वाटतं की संविधान खूप गरजेचं आहेच आहे. आणि ज्या सगळ्या सुधारणा किंवा ज्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा विचार आपण करतो, त्या सगळ्या चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी जेव्हा संविधानाची ही मूल्यव्यवस्था आपण स्वतःत उतरवू, रुजवू आणि आपल्या वागण्या बोलण्यातनं ती सतत जाणवून देऊ किंवा आपले कृती कार्यक्रम सुद्धा तसे असतील, तेव्हा ते संविधान पूर्ण अंमलबजावणी आपण करू त्याची, असं मला वाटतं. आणि अर्थातच संविधान हे आपल्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे ते तितकंच महत्वाचं आहे जितकं आपण श्वास घेऊन जगतो, आपण पाणी पिऊन जगतो, आपण अन्न खातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या, असं वाटतं की समाजाच्या प्रगतीसाठी संविधानही हे तितकंच महत्वाचं आहे, अनेक पिढ्यांसाठी महत्वाचं आहे. त्याच्यात पिढीनुसार बदल होऊ शकतात. म्हणजे ज्या पिढीची जी गरज आहे त्यानुसार त्याच्यात बदल होऊ शकतात. पण संविधान हे प्रत्येक पिढीसाठी गरजेचं आहे. आणि ते एक दिशादर्शक आहे आपल्यासाठी, एक पाथ दाखवतो आपल्याला की आपल्याला कुठे जायचंय, आपलं काय ध्येय असलं पाहिजे, आपली काय उद्दिष्ट असली पाहिजेत. आणि ती उद्दिष्ट जर आपल्याला पूर्ण करायची असतील, तर आपण कुठल्या मार्गाचा अवलंब करायला हवा, हे आपल्याला संविधानाची मूल्यव्यवस्था सांगतं. त्यामुळे मला असं वाटतं की संविधान गरजेचं आहेच. हो, चालेल, धन्यवाद. तर दुसरा एक असा प्रश्न आहे की संविधानाची मूल्य आजच्या काळात नव्या पिढीने किंवा सर्वसामान्य लोकांनी कशा प्रकारे आत्मसात करायला पाहिजेत आणि किती गरजेचं आहे ते? आता जसं मी सांगितलं की गरजेचं तर आहेच आहे. कारण जसं श्वास घेणं गरजेचं आहे, तसं ह्या सगळ्या वैश्विक मूल्यांवरती जगणं सुद्धा गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण ह्या वैश्विक मूल्यांचं उल्लंघन करतो, तेव्हा आपण अर्थातच मग एकमेकांबद्दल द्वेष भावना आपल्या मनामध्ये येते. एकमेकांबद्दलचा राग आपल्या मनामध्ये येतो आणि मग त्या रागाची परिणिती आता आपण बघतोच आहे की जर आपण एखाद्याबद्दल प्रेम, आदर व्यक्त नाही केला, तर मग भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मला असं वाटतं की ही मूल्यव्यवस्था आपण जगतोय, तर ती जगणं इतकंच महत्वाचं आहे. आणि या पिढीनं ते कसं घ्यावं किंवा मूल्यव्यवस्था कशी जतन करावी, तर संविधानामध्ये जी काही मूल्यव्यवस्था सांगितलेली आहे किंवा एकूणच जगण्यासाठी जी मूल्यव्यवस्था सांगितलेली आहे, ती मूल्यव्यवस्था माझा रोजच्या जगण्याचा भाग कसा होईल हे मी पाहावं. म्हणजे जर माझ्या रोजच्या जगण्याचा तो भाग असेल, तर मी कदाचित समोरच्याचं स्वातंत्र्य मान्य करेल. जर संविधान मूल्यव्यवस्था माझ्या रोजच्या जगण्याचा भाग असेल, तर मी समोरच्या सोबत समतेने वागेल, मी त्याच्याशी प्रेमानं वागेल, बंधुतेने वागेल आणि मी त्याच्याशी न्यायाने वागेल. तर ही मूल्यव्यवस्था प्रत्येक जनरेशनसाठी तितकीच महत्वाची आहे. आजच्या पिढीनं सुद्धा ही मूल्यव्यवस्था स्वतःमध्ये उतरवायची असेल, तर संविधान समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. संविधान समजून घेताना कलमांचा अभ्यास करावा का? तर करावा, कारण ते महत्वाचंच आहे. पण संविधान जर समजून घ्यायचं असेल, तर संविधानाचं सगळं सार ज्या प्रास्ताविकेत आहे, ती प्रास्ताविका तरी निदान आपण समजून घ्यावी. कारण या प्रास्ताविकेमध्ये जे भाग केलेले आहेत, ते भाग असे आहेत की या देशात कुणाची सत्ता आहे, जे आम्ही भारताचे लोक या शब्दावरनं कळते. हा देश आपल्याला कसा घडवायचा आहे, माझा जर घडवायचा आहे, तर मी देश कसा घडवला पाहिजे, तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य पद्धतीचा मला देश घडवायचा आहे. तर मला ह्या मूल्यांची
की जर माहितीच नसेल किंवा मला ही मूल्य नेमकी काय आहेत हे जर माहिती नसेल तर मी देश घडवू शकणार नाही. आणि मुळात संविधानाची प्रास्ताविका ही संपूर्ण संविधानाचं सार असल्यामुळे या संविधानाचं ध्येय उद्दिष्ट काय आहे हे या प्रास्ताविकेत सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्या संविधानाचा अभ्यास तर आपल्याला करणं जरुरी आहे. पण त्याआधी नागरिक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून माझं पहिलं काम काय आहे, माझं पहिलं पाऊल काय आहे हे संविधान समजून घेण्यासाठी, तर मी संविधानाची प्रास्ताविका तरी ऍटलिस्ट समजून घ्यावी. त्यात काय सांगण्याचा प्रयत्न केलाय हे मी समजून घ्यावं. म्हणजे जशी ह्या देशात सत्ता कुणाची आहे, हा देश कसा घडवायचा आहे, हे संविधान आपल्याला काय देणार आहे आणि संविधानाची आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, हे संविधान कोणाप्रत अर्पण केलेलं आहे, कोणासाठी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संविधानाच्या प्रास्ताविकेत मांडलेल्या आहेत. भारतीय नागरिक म्हणून संविधानाची सगळी मूल्यव्यवस्था फॉलो करणं हे तर आपलं कर्तव्यच आहे. म्हणजे संविधानाचा सन्मान करणं, ही संविधानाची मूल्यव्यवस्था फॉलो करणं हे कर्तव्य आहे आपलं. पण ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी निदान सगळ्यात आधी जाऊन आपल्याला संविधानाची प्रास्ताविका समजून घेणं हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. हे आपण संविधान जर समजून घ्यायचं असेल, संविधानाची मूल्यव्यवस्था समजून घ्यायची असेल तर हे काम आपण करावं. तरुण पिढीनं करावं, लहान मुलांनी करावं, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी करावं. कारण एकदा ही गोष्ट समजली की मग आपण आपल्या हातून ज्या काही कृती होणार आहेत संविधानाच्या बाजूने किंवा ह्या मूल्यांच्या बाजूने ज्या काही कृती, चांगल्या कृती होतात, त्या सगळ्या कृत्या ज्या आहेत त्या माझ्या संविधानाच्या सोबत चालणार आहेत. ज्या घातक आहेत, ज्या विघातक आहेत माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी, विकृत कृती आहेत किंवा चुकीच्या कामं आहेत, जी मी सकाळी उठल्यापासून जर संध्याकाळपर्यंत जर मी एखादं चुकीचं काम करत असेल, मूल्यांच्या विरोधातलं काम करत असेल, तर ते काम संविधानाच्या विरोधात आहे असं आपण डिफरन्शिएट करू शकतो. त्यामुळे संविधान जगायचं असेल तर एक तर त्याची मूल्यव्यवस्था समजून घेऊन आपण त्या मूल्यांच्या आधारे चालून आपलं जगणं त्या मूल्यात अधिष्ठित करावं. हे प्रत्येक पिढीचं काम आहे. आणि मला असं वाटतं की असं केलं तर कदाचित आपण एक सुजाण नागरिकत्व, आपलं जे भारतीय नागरिकत्व आहे त्या सुजाण नागरिकत्वाच्या दिशेने आपण वाटचाल करू आणि आपण नक्कीच एक चांगला भारत घडवू. कारण आता संविधान लिहून सुद्धा 75 वर्ष झालेली आहेत, ते अजून तळागाळात पोहोचलेलं नाहीये. तर तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी ते समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि अनेक वेगवेगळे कृती कार्यक्रम करावेत. ह्याच्यासाठी हृदय मानव सारख्या मित्राने, तुमच्यासारख्या मित्रांनी आणि एकूणच जे सगळे संविधानाचं काम करतात त्यांनी, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरती आपोआपच संविधानाची मूल्यव्यवस्था सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि एकदा का ही मूल्यव्यवस्था समजली की संविधान का गरजेचं आहे हेही आपल्याला समजू शकेल. नक्कीच, निश्चितच. आपण आपल्या आता चर्चेच्या शेवटाकडे, मी तुम्हाला विनंती करतो की संविधान संबंधित एखादं बडबड गीत किंवा भारूड असेल तर आपण त्याने शेवट करूया. जर शक्य असेल तर तुम्ही एखादं बडबड गीत किंवा भारूड बोलू द्या. भारूड खरं तर आपलं 1.5 तासाचं आहे, त्यामुळे भारूड तर आता नाही घेऊ शकत इथे. पण म्हणजे आम्ही लहान मुलांसाठी समजा आपल्या घरामध्ये एक 4-5 वर्षाचं जर मूल असेल आणि अर्थात त्याला संविधान काय, संविधानाची व्यवस्था काय हे त्याला समजणार नाही. पण निदान त्याच्या कानावरती हा शब्द पडेल आणि पुढे जाऊन भविष्यात त्यानं त्या शब्दाचा शोध घ्यावा, संविधान म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घ्यावं. याच्यासाठी आपण जे आपण म्हणतो की आपण मुलांना संस्कार देऊयात किंवा चांगल्या गोष्टी शिकवूयात, त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे की त्यांच्या कानावर संविधान हा शब्द पडावा आणि पुढे जाऊन त्यांनी त्याच्याबद्दल थोडंसं समजून घ्यावं. याच्यासाठी आम्ही आमच्या समितीतल्या बऱ्याच लोकांनी काही बडबड गीतं तयार केलेली आहेत. त्यातलं एक बडबड गीत मी इथे तुमच्या समोर मांडते. तर बडबड गीत असं आहे की खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचा देश चालवतं कोण, संविधान आणखीन कोण. म्हणजे ते 4 वर्षाच्या मुलाला भलेही संविधान या शब्दाचा अर्थ कळू नये, पण आपला देश संविधानावरती चालतोय आणि मग आपला देश चालतो, मग हे संविधान म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा कदाचित तो भविष्यात प्रयत्न करेल अशी आशा करतो. आणि म्हणूनच अशा काही वेगवेगळ्या निर्मित्या करत असतो, वेगवेगळं साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातनं एकपात्रीचा पण जन्म झालाय, त्यातनं भारुडाचा जन्म झालाय. मग जसं तुम्ही म्हणालात की संविधान जर करायचं असेल फॉलो तर काय करायचं, तर हेच करायचं सगळे कृती कार्यक्रम. तर असं एक बडबड गीत आणि अशी अनेक बडबड गीतं रचली. त्यातलं आणखीन एक छोटंसं एकच कडवं म्हणते मी, जे मी शाळेत कायम म्हणत असते. जुन्या चालीवरतीचं गाणं आहे ते असं आहे की आओ
तुम्हें दिखाए झांकी संविधान की, इस पुस्तक से जीना सीखो, पुस्तक है सम्मान की। भारतीय है हम, भारतीय है हम, भारतीय है हम, भारतीय है हम। ध्येय बताती उद्देश्य का संविधान का ताज है, हम भारत के लोग बताते लोकतंत्र का राज है। 448 कलम पे चलता ध्येय पूर्ण समाज है, खंड खंड में भाग भाग में समता का आगाज है। देखो ये तस्वीर है अपने अपने देश महान की, इस पुस्तक से जीना सीखो, पुस्तक है सम्मान की। भारतीय है हम, भारतीय है हम, भारतीय है हम, भारतीय है हम। थँक यू. मनपूर्वक धन्यवाद शीतल यशोधराजी. आपण आजच्या चर्चेमध्ये आलात. कलाने आयोजित संविधान महोत्सव 2024 आजच्या संवादात आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. थँक यू. थँक सो मच.